नमस्कार मंडळी, चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त मस्त अशा 5 ते 6 दिवस टिकणाऱ्या आणि कमी तेलकट अशा खुसखुशीत पुऱ्या बनवून दाखवणार आहे। आणि त्या पुऱ्या बनवण्यासाठी मी 1 वाटी भगर घेतलेली आहे, म्हणजेच की वरीचे तांदूळ। हे वरीचे तांदूळ फक्त 100 ग्राम आहेत। अशी कोणतीही 1 वाटी सेट करा किंवा कपाचं माप घ्या, तुम्ही एकाच भांड्याचं माप इथं ठेवू शकता। आता या भगरला आपल्याला गॅसला मंद ठेवून फक्त 2 मिनिटापर्यंत म्हणजेच की भगर मधला ओलावा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा याला। ही रेसिपी एकदम कमी वेळेत बनणारी आहे आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे। आणि जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका। तर इथे पाहू शकता मंडळी, भगरला 2 ते 3 मिनिटापर्यंत भाजून घेतल्यावर हलकासा भगरचा रंग वेगळा झालेला आहे आणि भगर मध्ये जो ओलावा असतो तो कमी सुद्धा झालेला आहे। आता काय करायचं आहे, या भगरला एका प्लेट मध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। तर आता ज्या वाटीने भगर घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे, म्हणजेच की सेम क्वांटिटी मध्ये आपल्याला साबुदाणा वापरायचा आहे। आणि साबुदाण्याला पण आपल्याला फक्त 2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे, कारण की साबुदाण्यात पण जास्त प्रमाणात ओलावा असतो आणि तो कमी होण्यासाठी आपल्याला असं मंद गॅसवर भाजूनच घ्यायचा आहे। भाजून घेतल्यामुळे थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि वाटताना सुद्धा एकदम असं बारीक पावडर निघते। आणि इथे साबुदाण्याला मी एका सुती कापडानं पुसून घेतलेला आहे। दिवस बसायची काहीच गरज नाही, कारण की जास्त प्रमाणात केमिकल लावलेलं असतं, म्हणून आपल्याला याला पुसूनच वापरायचं आहे। इथे 2 मिनिटापर्यंत मी साबुदाण्याला भाजून घेतलेला आहे आणि साबुदाणा थोडासा असा फुललेला दिसतोय तुम्हाला सुद्धा। आणि साबुदाण्याचा आपल्याला रंग वेगळा होऊ द्यायचा नाही। आता काय करायचं, आपल्याला गॅस बंद करायचा आहे, साबुदाण्याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे। आता इथं मोठंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भाजून घेतलेला साबुदाणा आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि या साबुदाण्याला आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे साबुदाण्याची अशी बारीक पावडर मी करून घेतलेली आहे। आता इथे थंड झालेलं भगर सुद्धा या साबुदाण्याच्या पावडर सोबत काढून घ्यायचं। आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। तसं बघायला गेलं तर साबुदाणा आणि भगर एकदम असं बारीक वाटलं गेलं तरी सुद्धा याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे। पण चाळून घेतल्यामुळे काय होतं, एकदम पीठ हलकं होतं आणि जो एखादी 2 साबुदाणा असेल ना तो चाळणीच्या वरती राहतो, म्हणून थोडंसं असं चाळून घेतल्याच्या नंतर आपली रेसिपी चांगली बनते। बघू शकता मंडळी, इथे थोडेसे कण इथे शिल्लक राहिलेले चाळून घेतल्यावर, कारण हे वाटले गेलेले नाहीत, म्हणून याला आपल्याला बाजूला काढायचं। मस्त असं एकदम हलकं फुल आणि एकदम असं बारीक वाटले गेलेले पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्या पुऱ्या जास्त तेलकट न होण्यासाठी इथे मी फक्त पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा शेंगदाण्याचं तेल वापरत आहे, कारण की शेंगदाण्याचं तेल उपवासाला चालतं। आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना आपल्याला हाताने तसं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मीठ तुम्ही उपवासाचंच वापरायचं, इथं शेंदव मीठ वापरलेलं आहे। तर इथे पिठामध्ये तेल आणि मीठ चांगल्या प्रकारे मी एकजीव करून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, थोडा वेळ या पिठाला आपल्याला बाजूला ठेवायचं। आता इथे छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असा रफली चिरलेला बटाटा घ्यायचा आहे, कारण की पुऱ्या खुसखुशीत आणि पिठाला चांगली बाइंडिंग घेण्यासाठी मी इथे एका बटाट्याचा वापर करत आहे। आणि बटाट्याला असं रफली चिरून पाण्यामध्येच ठेवायचं आहे, कारण की पाण्यामध्ये ठेवल्यामुळे थोडासा स्टार्च पण कमी होतो आणि तो काळा सुद्धा पडत नाही। आता बटाटा एकदम बारीक वाटण्यासाठी फक्त आपल्याला 2 ते 3 चमचे इथं पाण्याचा वापर करायचा आहे आणि या बटाट्याला चांगल्या प्रकारे एकदम बारीक असं वाटून घेऊ। आता बटाट्याला सुद्धा आपल्याला अशा गाळणीवर ओतून घ्यायचं आहे, कारण की न वाटला गेलेला बटाटा सुद्धा गाळणीच्या वरती शिल्लक राहतो। आता इथे थोडं थोडं पाणी वापरत आपल्याला घट्टसर असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि पाण्याचं प्रमाण एकदाच वापरायचं नाही, इथं आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणातच पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे थोडं थोडं पाणी वापरून घट्टसर असा पिठाचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे। आणि या पिठाला आपल्याला फक्त 10 मिनिट आपल्याला साबुदाणा वापरलेला आहे, म्हणून याला 10 मिनिट आपण भिजत ठेवू। तर मस्त अशी खमंग उपवासाची भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये फक्त 2 चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला। आणि तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि जिरे चटकायला लागले की सोबतच 1 इंच आल्याला असं किसून घेतले, तुम्ही चिरून घेतलं तरी चालेल। आणि यासोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्याला असं बारीक चिरून घेतली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला यांचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅसला मंद आचेवर ठेवून याला परतून घ्यायचा। आता सर्व जिन्नस परतून झाले की आता याच्यामध्ये एका मोठ्या आकाराच्या बटाट्याला मी उकडून असं मोठे मोठं मॅश करून घेतलेलं आहे। आणि भाजीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट वापरत आहे, थोडं जाडसर घेतलं तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकल्यावर आणि फक्त इथं 2 ते 3 चमचे पाणी वापरायचं आणि चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं। तर इथे पाहू शकता मंडळी, सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत। आता काय करायचं, आपल्याला 1 मिनिटापर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायचं।
मस्तपैकी असं पाणी आटेपर्यंत मी वाफ काढून घेतलेली आहे. अशी खमंग चटपटीत भाजी आपली तयार झालेली आहे. आणि शेवटी तुम्ही बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर सुद्धा यामध्ये वापरू शकता, पण आमच्याकडे एकादशीला कोथिंबीर खात नाहीत म्हणून मी वापरत नाही. तर अशा प्रकारे आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. या भाजीला काढून मी चांगल्या प्रकारे थंड करून घेते. आता इथे पिठाला सेट होऊन 10 मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढल्यावर आपल्याला पिठाला चांगल्या प्रकारे असं मळून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्या पिठाला बाइंडिंग येत नसेल, म्हणजे असं चिकटपणा आला नसेल, कारण की भगर कधी कधी पाणी शोषून घेत नाही, प्रत्येकाच्या भगरच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. जर तसा थोडासा पातळपणा दिसला तर तुम्ही राजगिऱ्याचं किंवा शिंगाड्याचं पीठ इथे वापरू शकता. म्हणजे तिच्यानुसार 1 चमचा किंवा 2 चमचा पीठ तुम्हाला इथे लागू शकतं. पण आता या पिठाला चांगला असा घट्टपणा आलेला आहे. आता काय करायचं, असं थोडंसं पीठ मळून घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला छोटा उंडा काढून घ्यायचा यामधला. असं बनवून घेतलेल्या उंड्याला आपल्याला असंच लाटायचं नाही. थोडंसं इथं राजगिऱ्याचं पीठ घेतले आणि खालतून आणि वरतून दोन्ही साईडनं आपल्याला असं उंड्याच्या लावून घ्यायचं. आणि जर तुमच्याकडे राजगिऱ्याचं किंवा शेंगाड्याचं पीठ नसेल तर तुम्ही साबुदाण्याला जर आणखीन बारीक वाटून, नसेल तर भगरला बारीक वाटून असं पीठ लावू शकता. आणि हवं तेवढं तुम्ही चपाती ही मोठी लाटू शकता. असं 2 ते 3 पुऱ्या निघतील अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे. म्हणजे थोड्याशा कमी साईजची चपाती इथे लाटून घेतलेली आहे. ना जास्त जाड ना जास्त पातळ, असं मीडियम चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. आणि आपल्याला अशा एका वाटीचा वापर करायचा इथं पुऱ्या काढण्यासाठी. फक्त इथं 2 पुऱ्या माझ्या निघालेल्या आहेत. तुम्ही यापेक्षा मोठी सुद्धा चपाती बनवून 4 ते 5 पुऱ्या सहज काढू शकता. आता हे राहिलेलं शिल्लकचं पीठ आपल्याला असलेल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे संपूर्ण पुऱ्या तुम्हाला सुद्धा बनवून घ्यायच्या. तर मंडळी, या पुऱ्या मी तुम्हाला डायरेक्ट तळून दाखवणार नाही. एक इडली स्टीमर घेतली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी वाफवून दाखवणार आहे. आणि वाफवून दाखवल्यामुळे 2 फायदे होतात. म्हणजेच की तेल सुद्धा कमी पितात आणि 5 ते 6 दिवस आरामात टिकतात. आणि जेव्हा कधी तुमचं मन करेल 4-5 दिवसामध्ये, तेव्हा तुम्ही ह्या पुऱ्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या काढून तळून खाऊ शकता. तर आता काय करायचं आहे, आपल्याला या इडली स्टीमरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक एक करून अशा पुऱ्या ठेवून घ्यायच्या. आणि इडली स्टीमरच्या पात्राला मधल्या बाजूनं थोडंसं तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि एक एक करून आपल्याला अशा पुऱ्या ठेवून घ्यायच्या. म्हणजेच की एका टायमाला फक्त 2 मिनिटात 16 पुऱ्या वाफवून तयार होतात. त्यामुळे मी इथे इडली स्टीमरचा वापर केलेला आहे. आता काय करायचं आहे, लगेच ही दुसरी प्लेट पण ठेवायची आपल्याला आणि याचं झाकण लावायचं आहे आणि गॅसला फास्ट करून फक्त 2 मिनिटापर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायची. तर बरोबर 2 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचं आहे आणि मस्त अशा पुऱ्या वाफून तयार झालेल्या आहेत. आता याला आपल्याला डायरेक्ट तळून घ्यायचं नाही. त्या अगोदर आपल्याला या पुऱ्यांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं. आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या पुऱ्या सुद्धा मी अशाच वाफवून घेणार आहे. आता इथे पुऱ्या तळण्यासाठी तेल सुद्धा आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक पुरी सोडायची आहे आणि वरतून असं तेल सोडायचं आहे. कारण की असं तेल सोडल्यामुळं पुरी लवकरात लवकर फुलली जाते. आणि तुम्ही बघू शकता काय मस्त टम्म पुरी फुगलेली आहे. आणि पुऱ्या तळण्यासाठी असं जास्तीचा काहीच वेळ लागत नाही. फक्त 10 ते 15 सेकंदात पुरी तळून तयार होते. तुम्ही बघू शकता टम्म फुगलेली आहे. आता या पुरीला आपल्याला बाजूला काढायचे आणि राहिलेल्या वाफवून घेतलेल्या पुऱ्या लगेच तळून घ्यायचे. साबुदाणा न भिजवता, कोणतेही कुटाणे न करता अशी मस्त वाफवून तळलेली टम्म फुगलेली उपवासाची पुरी तयार झालेली आहे. दिसायला जितकी सुंदर दिसते, खाण्यासाठी एकदम चवदार. पाहू शकता काय गोल गरगरीत टम्म फुगलेली व अजिबात तेलकट न झालेली ही पुरी नक्कीच तुम्हाला आवडेल आणि भरपूर वेळ सुद्धा कुरकुरीतपणात टिकून राहील. तर मंडळी, कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.